श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी मौली या चॅनलवर मी कामिनी देशमुख आपल्या सर्व भक्तांचे हार्दिक स्वागत आणि अभिनंदन करत आहे. स्वामी समर्थांना पत्र लिहा. तळमळीने संवाद साधण्याचा एक हा मार्ग आहे. कधी कधी काय होतं, आपण बोलून आपले मनाचे भाव व्यक्त करू शकत नाही. मग आपल्याला मनात खूप त्रास होतो, कारण की मनातला भाव जो आहे आणि जी भावना आहे ते व्यक्त करायला आपल्याला घरात कधी एकांत मिळत नाही. या अशी जागा नाही आहे जिथे मी एकांत राहून आपल्या स्वामींशी भेट करू शकू, त्यांच्याशी संवाद साधू शकू. जर असा काही आपल्याला एकांत मिळत नसेल, स्वामींशी आपण जोऱ्याने बोलून संवाद करू शकत नसेल, तर आपण त्यांना पत्र देऊ शकतो आणि स्वामींसमोर आपले भाव व्यक्त करू शकतो. स्वामींना पत्र कसे लिहायचे आहे, कशा भावना व्यक्त करायच्या आहे, स्वामींच्या पत्राचे प्रारूप सुद्धा तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. व्हिडिओ पूर्ण पहा, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस नक्कीच करा. आणि स्वामी भक्तांनो, कमेंट्समध्ये नक्कीच लिहा श्री स्वामी समर्थ. मला खूप छान वाटतं. स्वामी समर्थांना पत्र लिहिणे भक्तीचा एक सुंदर मार्ग आहे. हे पत्र म्हणजे तुमच्या हृदयातली भावना, चिंता, अपेक्षा आणि कृतज्ञता स्वामीच्या चरणी अर्पण करण्याचा एक साधा आणि प्रभावी उपाय आहे. तुम्ही कसे व्यक्त होऊ शकता यासाठी मार्गदर्शक तत्वे येथे दिली आहे, ते आपण नक्कीच पहा. आपल्याला पहिले शांत ठिकाणी, जिथे सकारात्मक ऊर्जा असेल, त्या ठिकाणी आपल्याला बसायचं आहे. मनात स्वामींचे नामस्मरण करायचे आणि त्यांच्याशी तुमच्या मनाचा संवाद सुरू करायचा आहे. स्वामींना संवाद पत्राद्वारे सुरू करायचा आहे. तर स्वामींना आपण उद्देशून पत्राची सुरुवात करायची आहे. उदाहरण मी दाखवते. श्री स्वामी समर्थ, तुमच्या चरणी विनम्र प्रणाम. मी तुझा भक्त आहे आणि आज माझं हृदय तुला अर्पण करतो. तुम्हाला पत्र लिहिताना काय वाटत आहे ते स्वामींशी मोकळेपणे सांगायचे आहे, त्यांच्याबरोबर शेअर करायचे आहे. जसं आहे तसं लिहायचं आहे. कोणतेही औपचारिकता किंवा खास शैली बाळगायची गरज नाही आहे, कारण की स्वामी आपली माऊली आहे. तुम्हाला एक छोटंसं उदाहरण आहे. तुम्ही कसं लिहू शकता. स्वामी, माझं मन खूप गोंधळलेलं आहे. मला वाटतंय मी एकटाच आहे. माझ्या आजूबाजू कोणी नाही आहे. माझ्या समस्या मी तुला सांगतोय, कारण की तूच माझा आधार आहेस. मी तुझ्याशी शांतपणे बोलू शकतो आणि मला माहीत आहे की तुझ्याशी बोलण्यावर माझं मन खूप शांत होईल. तुमच्या चिंता आणि समस्या स्वामींसमोर मांडा. तुमच्या जीवनातील अडचणी आणि वेदना स्वामींसमोर शब्दांमध्ये लिहा. स्वामी, मला आयुष्याचा मार्ग सापडत नाहीये. माझ्यावर काही मोठं संकट आहे. माझे मन भांबाळलं आहे. मला तुझं मार्गदर्शन हवंय. कृतज्ञता व्यक्त करा. तुमच्या आयुष्यातल्या स्वामीच्या कृपेसाठी धन्यवाद द्या. स्वामी, तू नेहमीच माझं रक्षण केलेस. तुझ्या कृपेने आजवर मी टिकून आहे. तुमच्या अपेक्षा मांडून सुद्धा विनंती करा. स्वामींकडे कृपा, संरक्षण किंवा इच्छापूर्तीची प्रार्थना करा. उदाहरण स्वरूप, स्वामी, मला संकटावर मात करण्याची शक्ती दे. मी तुझ्यावर पूर्ण विश्वास ठेवतो आणि हा माझा विश्वास खरा होईल हे मला नक्कीच माहीत आहे. माझं आयुष्य तुझ्या कृपेने मार्गी लागू दे. आता आपल्याला पत्राचा शेवट कसा करायचा आहे. पत्राचा शेवट आभार, श्रद्धा आणि विश्वासाने करायचा आहे. उदाहरण स्वरूप, श्री स्वामी समर्थ, तू माझं हे पत्र स्वीकार कर आणि मला तुझी कृपा लाभू दे. स्वामी, तुझ्या चरणी मी समर्पित आहे. जय श्री स्वामी समर्थ. त्यानंतर हे पत्र आपल्याला स्वामी चरणी ठेवायचं आहे आणि शांत बसून श्री स्वामी समर्थ स्तोत्र किंवा अथर्वशीष, जे पण स्तोत्र तुम्हाला जमत असेल, म्हणायचं आहे. तुमचे मन स्वामी चरणी अर्पण करायचं आहे. स्वामींचे नामस्मरण करायचं आहे. एक माळ स्वामींची जपायची आहे.
स्वामींच्या पत्राचा एक नमुना मी आपणास दाखवत आहे. जर आपली इच्छा असेल तर हे पत्र असं लिहून आपल्या इच्छापूर्ती आपण संकटावर मात करायचं सुद्धा पत्र लिहून आपण संकटावर मात करू शकतो. श्री स्वामी समर्थ. चरण कमलांना वंदन. स्वामी, तुझ्या कृपेने मी आजवर टिकून आहे. तू नेहमी माझं रक्षण केलं आहेस, त्याबद्दल मी मनापासून तुझा आभारी आहे. सध्या माझ्या आयुष्यात खूप अडचणी आहेत. माझं मन खूप व्याकुळ आहे. मला वाटतं की मी एकटीच आहे. काहीही योग्य होता नाही. मला माहीत आहे की तू नेहमी माझ्या सोबत आहेस, पण माझं मन स्थिर होत नाही. काय करू स्वामी? स्वामी, कृपया मला मार्ग दाखवा. मला संकटावर मात करण्यासाठी सामर्थ्य आणि धैर्य द्या. माझं आयुष्य तुझ्या चरणी अर्पण आहे. मला विश्वास आहे की तू नेहमी माझ्या पाठीशी आहे. स्वामी, तूच माझा आधार आहेस. मला तुझी कृपा आणि आशीर्वाद हवाय. तुझ्या शरणागत भक्त, तुमचं नाव आणि श्री स्वामी समर्थ. पत्र आपलं लिहून झालं की पत्रानंतर आपल्याला काय करायचं आहे? हे पत्र स्वामी समर्थांच्या मूर्ती, फोटो किंवा पूजा घरात आपल्याला ठेवायचं आहे. हे तुम्ही जपून ठेवलं तरी चालेल किंवा भक्तीने जल, अग्नी किंवा एखाद्या पवित्र ठिकाणी अर्पण करू शकता. पत्र लिहिल्यानंतर मन हलकं होतं आणि तुमची तळमळ स्वामी समर्थापर्यंत नक्कीच पोहोचते. आता हे सगळं केल्यानंतर आपल्याला रोज 11 माळी श्री स्वामी समर्थ यांच्या करायचं आहे आणि मनापासून त्यांना धन्यवाद द्यायचा आहे की स्वामी, तुम्ही माझ्या संकटाला पार केला आहे. हे विश्वास ठेवा की आपलं काम झालं आहे. थोड्या दिवसांनीच तुम्हाला स्वतःला कळेल की ज्या काही जीवनामध्ये तुमच्या समस्या होत्या, संकट होते, ते धीरे धीरे दूर व्हायला लागलं आहे आणि तुमच्या मनाला एक वेगळ्या प्रकारचा आनंद आणि संतुष्टी प्राप्त होईल. ही संतुष्टी आनंद जेव्हा तुम्हाला मिळायला लागेल तर समजून जा की तुमचं पत्र श्री स्वामी समर्थ यांच्यापर्यंत पोहोचून गेला आहे आणि हाच विश्वास तुम्हाला पुढे घेऊन जाईल आपल्या जीवनामध्ये. श्री स्वामी समर्थ. जर आपल्याला व्हिडिओ आवडलाच असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. काही चुकल्यास मी क्षमा मागते. कमेंट्समध्ये नक्की लिहा. मी वाट पाहते. श्री स्वामी समर्थ.